नमस्कार. चला आज एक गोष्ट ऐकूया. एक अशी गोष्ट जी नियती, प्रेम आणि मानवी निर्णय यांच्यातल्या नात्यावर आपल्याला विचार करायला लावेल. ही गोष्ट आहे एका वादळाची, ज्याने दोन जीव एकत्र आले, आणि एका त्यागाची, ज्याने त्यांचंच आयुष्य कायमसाठी बदलून टाकलं. तर ही गोष्ट आहे साधारण 4 वर्षांपूर्वीची. जसं कोणीतरी आपली एक जुनी आठवण सांगायला सुरुवात करतं, अगदी तशीच ही एक खरी कहाणी आहे. कथेचा पहिला भाग आहे वादळाची मिठी. जरा डोळ्यासमोर चित्र उभं करा. एक छोटंसं शांत गाव आहे. संध्याकाळचे साधारण 7 वाजलेत आणि 2 मित्र एका मोठ्या लिंबाच्या झाडाखाली बसून आकाशातले तारे बघत गप्पा मारतायत. किती शांत आणि सुंदर दृश्य असेल नाही का? पण मग अचानक सगळं काही बदलतं. काही क्षणातच ते शांत आकाश काळ्या कुट्ट ढगांनी भरून येतं. एक भयानक सोसाट्याचा वारा सुटतो आणि बघता बघता गावातली वीज जाते. सगळीकडे मिठ्ठ काळोख. आणि त्याच क्षणी एक फोन वाजतो. तो फोन असतो त्याच्या एका खास मैत्रिणीचा. बिचारी वादळामुळे, विजांच्या कडकडाटामुळे आणि त्या अचानक झालेल्या अंधारामुळे खूप घाबरलेली असते आणि तिला आधारासाठी फक्त तोच आठवतो. आणि इथे बघा त्याची तिच्याबद्दलची काळजी. तो आपल्या मित्राला एक कारण देतो की अरे, मच्छर खूप चावत आहेत, मी माझ्या खोलीत जातो. पण खरं तर तो तिच्या काळजीपोटी तडक तिच्या घरी जायला निघालेला असतो. तो तिच्या घरी पोहोचतो तर ती दारातच घाबरून उभी असते. ते दोघं बोलत असतानाच आकाशात जोरात वीज चमकते आणि त्या आवाजाने घाबरून ती नकळतपणे त्याला एक घट्ट मिठी मारते. बस तो एक क्षण त्यांचं आयुष्य कायमचं बदलून टाकतो. आणि इथूनच सुरू होतो कथेचा दुसरा भाग, प्रेमाची ठिणगी. त्या एका मिठीतून एक नवीन नातं फुलतं. ही तारीख 24 फेब्रुवारी 2017 ही त्यांच्यासाठी खूप खूप खास आहे. तसे ते मित्र 1 वर्षापासून होते, पण त्यांच्या प्रेमकथेची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली ती याच दिवशी. त्या रात्रीनंतर त्यांचं नातं इतकं घट्ट झालं की त्यांना एकमेकांशिवाय राहण्याचा विचार करणंही अशक्य वाटू लागलं. एकमेकांची काळजी घेणं, सतत एकत्र असणं हेच जणू त्यांचं आयुष्य बनलं होतं. पण या प्रेमकथेत फक्त ते दोघेच नव्हते. एक तिसरी शक्तीही होती, ती म्हणजे नियती. म्हणजे बघा ना, निसर्गानेच तर त्यांना एकत्र आणलं होतं, पण त्यांच्या नशिबात कदाचित काहीतरी वेगळंच लिहिलेलं होतं. आणि हाच आहे कथेचा तिसरा भाग, कुटुंबाची सावली. त्यांच्या प्रेमातला सगळ्यात मोठा अडथळा. त्याच्या आयुष्यात एक वळण येतं. त्याची नोकरीमध्ये दुसऱ्या ठिकाणी बदली होते आणि त्याला वाटतं की हीच एक संधी आहे. तो तिला थेट विचारतो, तू माझ्यासोबत चल, आपण लग्न करून एक नवीन आयुष्य सुरू करूया. पण अडचण काय होती तर इथे बघा, तिच्या घरातले जवळजवळ सगळे तयार होते. तिची आई, बहीण, भाऊ, वहिनी या सगळ्यांना तो माहीत होता आणि आवडतही होता. पण भीती होती फक्त एकाच व्यक्तीची, आणि ते म्हणजे तिचे वडील. आणि ही भीती का होती याचं कारणही तितकंच महत्त्वाचं होतं. तिच्या मोठ्या बहिणीने काही वर्षांपूर्वी प्रेमविवाह केलेला असतो आणि तो राग तिच्या वडिलांच्या मनात अजूनही तसाच घर करून होता. त्यांना असे संबंध अजिबात मान्य नव्हते. तरीही तो एक प्रयत्न करतोच. तिच्या वडिलांची परवानगी मिळावी म्हणून तो त्यांच्यासोबत जेवणाचा एक बेत आखतो. पण जसा तो लग्नाचा विषय काढायला जातो तसे तिचे वडील लगेचच विषय बदलून टाकतात. म्हणजे त्याला बोलण्याची संधीच देत नाहीत. आता येतो कथेचा सगळ्यात अवघड आणि भावनिक भाग, एक वेदनादायी निवड. जेव्हा तिला हे पक्क कळतं की आता त्याला जावंच लागणार, तेव्हा ती पूर्णपणे कोलमडून जाते. एका बाजूला प्रेम आणि दुसऱ्या बाजूला कुटुंबाप्रती असलेलं कर्तव्य, या 2 गोष्टींमध्ये ती अडकून पडते. जवळपास 1 आठवडाभर ती फक्त रडत असते. तिला काहीच सुचत नाही आणि तो तिच्या उत्तराची धीराने वाट पाहत असतो. आणि शेवटी तो जायचा दिवस येतो. तो अगदी जड अंतःकरणाने तिला शेवटचा प्रश्न विचारतो, खरंच जाऊ का मी? विचार करा, या एका प्रश्नावर त्यांचं अख्खं भविष्य अवलंबून होतं. आणि कथेचा शेवटचा भाग, प्रेमाचा त्याग. एक असा निरोप जो सगळं काही बदलून टाकतो. तो जायला निघतो तेव्हा ती त्याच्या गळ्यात पडून खूप रडते. हे सगळं तिची आई पाहत असते आणि त्याच क्षणी तिला धीर देत म्हणते, तुम्ही लग्न करा, आमची काही हरकत नाही. आईचा आधार मिळतो, पण वडिलांची भीती इतकी जास्त असते की तिच्या तोंडून होकार बाहेर पडतच नाही. आणि मग तो निघून जातो. काही दिवसांनी त्याचं लग्न दुसऱ्याच मुलीशी ठरतं. पण त्याचं प्रेम किती खरं असेल हे यावरूनच कळतं. स्वतःच्या साखरपुड्याच्या दिवसापर्यंत तो तिला एकच विचारत राहिला, तू येतेस का? पण प्रत्येक वेळी तिने नकार दिला आणि सांगितलं, आपण फक्त चांगले मित्र म्हणून राहूया. पण म्हणतात ना, वेळ निघून गेल्यावरच कधीकधी गोष्टींची खरी किंमत कळते.
काही काळानंतर जेव्हा त्यांचं पुन्हा बोलणं होतं तेव्हा ती स्वतःच कबूल करते की तिचा तो निर्णय चुकला होता. ती म्हणते, आपण लग्न केलं असताना तर आज खूप सुखी असतो, पण आता वेळ निघून गेलीये. ही सगळी कथा ऐकल्यावर मनात एकच प्रश्न येतो, नाही का? निसर्गाने, त्या वादळाने त्यांना एकत्र आणलं, पण माणसांच्या निर्णयांनी त्यांना वेगळं केलं. तर मग खरंच नियतीने त्यांना फक्त वेगळं करण्यासाठीच एकत्र आणलं होतं का?